महाराष्ट्र सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये 11 वर्षामध्ये पटसंख्येच्या नावाखाली 66,000 शाळा बंद केल्या. आत्ता 2600 करतायत काही दिवसात. कारण 2,000 कोटी रुपये खर्च येईल शाळा जर चालू ठेवल्या तर. आणि आमच्याकडे कुंभमेळ्यामध्ये गांजा भुकाला 14,000 कोटी देणार आहेत. त्या कुंभमेळ्याबद्दल सुद्धा मी द वीक मध्ये असताना रिपोर्ट केला होता अकबराच्या 14 फरमानांवरून की अकबराने कुंभमेळा सुरू केला. अकबराची 14 फरमानं, त्याच्या उद्घाटनासाठी अकबराला बोलावलं. अलाहाबादला पहिला कुंभ झाला, त्यात अकबराने स्नान केलं. म्हणून पहिलं स्नान हे शाही स्नान, कारण बादशहानी स्नान केलं. हे येडं आपलं महाराष्ट्राचं. नाशिकला आलं कुंभमेळ्याची बैठक घ्यायला आणि नाशिकमध्ये सांगितलं की आता नाशिकच्या कुंभमेळ्याला शाही स्नान नाही, अमृत स्नान म्हणायचं. अरे इतिहासाला आयडिओलॉजीनी रिप्लेस नाही करता येत. इतिहास इतिहासच आहे. हा असाच राहणार आणि कायम राहणार. आणि हीच संस्कृती आहे या देशाची. हे ज्यांना कळत नाही, ज्यांच्याकडे याच्या पलीकडे कुठलंही नॅरेटिव्ह नाही, त्यांनी तुमच्याकडे द्वेषाचं नॅरेटिव्ह आणलं. कारण या संविधानाने, या स्वातंत्र्य आंदोलनाने, महात्मा गांधींनी ही जी मूल्य आपल्याला दिली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, अहिंसा, सत्य, ही सर्व मूल्य ही शाश्वत मूल्य आहेत. जगातल्या कुठल्याही देशात जा, कुठल्याही रंगाचा, कुठल्याही धर्माचा, कोणत्याही भाषेचा, त्यांना हे हवं असतं. त्यांना सत्य हवी, त्यांना अहिंसा हवं, त्यांना लोकशाही हवी, त्यांना स्वातंत्र्य हवं, त्यांना समानता हवी. पण याच्यासाठीचं दुसरं कोणतंही नॅरेटिव्ह यांच्याकडे नाही. म्हणून यांनी काढलं द्वेषाचं नॅरेटिव्ह.